नमस्कार मंडळी, मी माधवी. तर वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या आमच्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा आपलं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे पारंपरिक चटपटीत पौष्टिक आंबाडीच्या बोंडाची चटणी. हिवाळ्याला सुरुवात झाली की आपल्याकडे बाजारात आंबाडीची बोंड येतात आणि या आंबाडीच्या बोंडात भरपूर असे आरोग्यदायी गुणधर्म सुद्धा आहेत. जसे की व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, व्हिटॅमिन ई मुळे दृष्टी चांगली राहते, तसेच केस गळती कमी करण्यास उपयुक्त आहे. अँटीऑक्सिडंट्स आहे, त्यामुळे हृदयरोग, कर्करोग इत्यादींचा धोका कमी करण्यास उपयुक्त आहे. कॅल्शियम, लोह, हाडे मजबूत होण्यास मदत होते. संतुलित रक्तप्रवाह, चांगली त्वचा इत्यादी गुणधर्म आंबाडीच्या बोंडामध्ये असतात. तर आता साहित्याकडे वळूया आपण. तर इथे मी आंबाडीचे बोंड घेतलेले आहेत, जवळपास 1 पाव आहेत. तसेच लाल मिरची पावडर, जिरे, मीठ, साखर, तेल आणि लसूण. तर ही आंबाडीची बोंड आहेत. तर आता याच्या आपण सगळ्या बाजूच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पूर्ण काढून घेणार आहोत. आणि आपल्याला वरचा जो लाल भाग आहे तोच पाहिजे आहे. आतमधला जो भाग आहे हिरवा तो फेकून द्यायचा आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने मी सगळं काढून घेते. खूप छान लागते, एकदम तोंडाची चव वाढवणारी ही चटणी आहे आणि कमी साहित्यात कमी वेळात बनणारी आहे. खूप टेस्टी लागते, आंबट गोड तिखट अशी ही चटणी. तर या पद्धतीने मी सगळे साल काढून घेते. तर आता इथे साल काढून होतच आहे. आता धुवून घेणार आहे स्वच्छ मी. बघू शकता सगळ्या बोंडांची साल काढून झालेली आहे. कोणी याला आंबाडीची बोंड म्हणतात, कोणी फुलं म्हणतात. तर आमच्याकडे त्याला बोंडच म्हणतात. तर आता मी याला पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि पाणी निथळण्यासाठी मी एका गाळणीमध्ये बोंड काढून घेणार आहे. त्यात अजिबात पाणी राहायला नको. चटणीमध्ये अजिबात पाण्याचा वापर होत नाही. तर अशा पद्धतीने मी सगळे पाण्यातून काढून चाळणीमध्ये टाकलेले आहे. तर ते गॅसवर तवा ठेवते आणि जे बोंड सोलून घेतले आहेत ते मी भाजून घेणार आहे तव्यावर. तर आता इथे मी थोडं तेल टाकून भाजून घेते. तर बघू शकता थोडं खूप कमी तेल टाकलेलं आहे आणि भाजून घेते. जवळपास इथे 5-1 मिनिट भाजून घेतलेलं आहे मी. तर ही भाजून झालेली आहे ऑलमोस्ट. मंद आचेवर भाजायचं, करपते खालून नाही तर ना. तर भाजून झालेली आहे. थोडं थंड झालं की मी आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण टाकलेला आहे, त्यानंतर जिरे, चवीनुसार मीठ, लाल तिखट, तसेच साखर. तुम्ही गूळ सुद्धा वापरू शकता. आता चटणी फिरून घेऊया मिक्सरला. बघू शकता तर अशी ही चटणी आंबट गोड तिखट अशी ही चटणी तयार आहे आंबाडीच्या बोंडांची. तर आंबाडीच्या बोंडांची चटणीची रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मी आपली मनस्वी आभारी आहे. तसेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.